नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण झणझणीत सुक्या बोंबलाचं कालवण बनवणार आहोत. बटाटा टाकून झणझणीत असं भाकरीसोबत खायला तर एकच नंबर. तर कसं बनवायचं आहे चला बघूया. त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण सुके बोंबील भाजून घेतले होते. भाजून त्याला पाण्यात भिजत ठेवले होते. आता एका कुकरमध्ये तेल गरम करायला घेणार आहे. कुकरमध्ये भाजी करणार आहे आपण. तेल छान गरम होऊ द्यायचं. मग त्याच्यात आपण बारीक चिरलेला एक कांदा आणि टमाटर दोन्ही संग चॉप करून घेतलेले आहेत बारीक, ते टाकून घेऊ. थोडंसं मीठ टाकू, म्हणजे काय होईल, टमाटर लवकर भाजलं जाईल. तर छान टमाटर भाजेस तोपर्यंत आपण बटाटा पण उभ्या उभ्या फोडी चिरून घ्यायच्या आहेत त्याच्या, आणि त्या पण पाण्यात ठेवायच्या आहेत. आता कांदा आणि टमाटर व्यवस्थित भाजले गेले. त्यात एक चमचा आलं आणि लसूण पेस्ट आहे, तीसुद्धा भाजून घेणार आहे. तीसुद्धा छान भाजून घ्यायची, म्हणजे त्याचा कच्चा वास निघून जातो. कधी पण मसाले तेलात छान भाजायचे आणि मगच भाजी करायची, तर एकच नंबर भाजी होते. जर कांदा ते नीट भाजला नाही ना, तर भाजी चांगली लागतसुद्धा नाही. तर छान व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता थोडंसं पाणी टाकणार आहे. पाणी का टाकायचं आहे, म्हणजे आपण जी मसाले टाकणार आहे ती करपू नये म्हणून. त्याच्यात धना पावडर, जिरा पावडर, हळद, लाल तिखट, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. आता छान व्यवस्थित भाजून घेऊ. छान भाजून झालं. आता आपण बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या 2 बटाटे घेतलेत आणि बोंबील व्यवस्थित भाजून भिजत ठेवले होते, तीसुद्धा टाकून घ्यायचे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ. छान एकजीव झाला पाहिजे. तर छान असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार त्यात पाणी टाकायचं आहे. किती आपल्याला रस्सा पाहिजे त्या हिशोबाने. तर आपण ही भाकरीसोबत खाणार आहे, म्हणून थोडासा रस्सा जास्तच ठेवायचा आहे. तर 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतणार आहे. आता आपण थोडंसं कोकम टाकू. कोकममुळे काय होतं, त्याचा वास येत नाही बोंबलाचा. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि कुकर लावून फक्त एकच शिट्टी करायची. 1 शिट्टी झाली की गॅस बंद करायचा. तर झणझणीत बोंबलाचं कालवण